नमस्कार. मुलांना घडवताना या विचार शृंखलेत आपण महत्वाकांक्षा या मुद्द्यावरती बोलतोय. गेल्या 2 भागामध्ये काही गोष्टींचा आपण विचार केला. या भागातही महत्वाकांक्षा मुलांच्या आणि आपल्या कशा हाताळायच्या, पालकत्वाचा कस कसा लावायचा याविषयी काही विचार मी आपल्याबरोबर इकडे मांडते आपल्यासमोर. महत्वाकांक्षा पुष्प 3 जमेची बाजू. आपल्या आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट करायचीच आहे किंवा व्हायला हवीच आहे. ती आपली महत्वाकांक्षा असं आपण म्हणतो. त्यासाठीची प्रत्येकाची कारणं भिन्न भिन्न असतात. एखादी महत्वाकांक्षा एकाची का आहे त्याचं कारण व्यक्तिगणिक भिन्न असतं. इतकंच नाही तर एकाच व्यक्तीच्या भिन्न वेळेच्या महत्वाकांक्षाही वेगवेगळ्या असू शकतात. त्याची कारणंही भिन्न असू शकतात आणि कालमानपरत्वे महत्वाकांक्षा आणि त्यांची कारणं अगदी परस्पर विरोधी पण असू शकतात. एकेकाळी आपल्याला जे वाटत असतं त्याच्या एक्झॅक्टली उलटं आपल्याला काही वर्षांनी किंवा काही काळाने वाटू शकतं आणि त्या वेळेची त्या वाटण्याची कारणं ही वेगळी असतात, भिन्न असतात. अनेक अंगाने ह्या महत्वाकांक्षा या विषयाचा विचार करता येतो आणि त्या विचाराला अनेक पदर आहेत. आत्ताच्या या चर्चेमध्ये आपण फक्त मुलांच्या महत्वाकांक्षा आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या पालकांच्या महत्वाकांक्षा याचा विचार करतोय. त्याही आपण भौतिक महत्वाकांक्षांपर्यंतच आपला विचार आपण सीमित ठेवलाय. कारण पारलौकिक क्षेत्रातल्या महत्वाकांक्षा खूप वेगळ्या स्तरावर असतात. इट्स अ कम्प्लिटली डिफरंट लेव्हल ऑफ थॉट्स. एका विशिष्ट मानसिक पातळीवर कदाचित कोणतीही महत्वाकांक्षा नसणं ही पण एक महत्वाकांक्षा असू शकते की मला काहीही वाटण्याच्या पलीकडे जायचंय. त्यामुळे इथे आपण फक्त भौतिक महत्वाकांक्षांविषयी बोलतोय. एका व्यक्तीच्या आयुष्यातल्या स्वतःविषयीच्या भौतिक महत्वाकांक्षा या अगदी लहान वयातल्या अपरिपक्व स्वप्नांपासून ते प्रौढ वयातल्या वास्तव इच्छांपर्यंत जातात म्हणतात. त्यातल्या काही महत्वाकांक्षा फळतात, काही किंवा पुष्कळशा फळतही नाहीत आणि त्याला अनेक कारणं असतात. कधी आपली महत्वाकांक्षा ओळखण्यात आपली गल्लत होते. आपल्याला वाटतं की ही माझी महत्वाकांक्षा होती आणि ती नसतेच. त्यामुळे ती फळत नाही. कधीतरी आपले पालक कुठेतरी कमी पडलेले असतात. आधीच्या भागांमध्ये जसं आपण पाहिलं की जे प्रोत्साहन आपण आपल्या पाल्याला दिलं पाहिजे तत्सम प्रोत्साहन द्यायला आपले पालक काही ना काही कारणाने कमी पडलेले असतात. कौटुंबिक मर्यादा असतात, खूप भावंड असतील, आर्थिक परिस्थिती बेताची असेल, काहीही कारण असेल किंवा त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून आपण आपल्या महत्वाकांक्षेचा पाठपुरावा करू शकलेलो नसतो. अशाही केसेस असतात ना की कौटुंबिक पाठिंबा नाहीये पण व्यक्तीने स्वतःच्या हिमतीवरती त्या सगळ्यावर मात करून आपली महत्वाकांक्षा पूर्ण केली. ती करायला आपण कमी पडलेलो असतो. कारणं अनेक असतात. पण त्यामुळे आपल्या महत्वाकांक्षा फळलेल्या नसतात. आता आपल्या ज्या पूर्ण झाल्या आणि ज्या अपूर्ण राहिल्या त्या महत्वाकांक्षांचं विश्लेषण आपण कसं करतो? एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या त्या यशापयशाकडे कसं बघतो? एक पालक म्हणून यावर त्याचे मुलांवर कसे पडसाद उमटतील ते अवलंबून आहे. की एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या महत्वाकांक्षांचं जसं अनालिसिस करू त्यावर आपण पालक म्हणून जेव्हा वागतो त्याचे पडसाद आपल्या मुलांवर पडतात. जी महत्वाकांक्षा आपली पूर्ण झाली त्याच्या आठवणीने आपण शेफारतो का अजून विनयशील होतो? दोन्ही शक्य आहे ना की आपण आपल्या मिशीला तूप चोळून मग मी केलं म्हणून झालं असा पवित्रा घेतो का आपण अजून विनयशील होतो की कॉस्मॉसनी वातावरणाने परिस्थितीने मला काही चांगले योग आणले म्हणून माझी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकते.
आणि अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षांनी आपल्यात न्यूनगंड येतो का आपण त्याचा सहज स्वीकार करतो, खिलाडू वृत्तीने स्वीकार करतो, नाही बुवा मी कमी पडलो, का कायम आपल्या मनामध्ये तो न्यूनगंड राहतो की अरे आपण नाही करू शकलो, नाही करू शकलो. दोन्हीची, पूर्ण झालेल्या महत्वाकांक्षांची आणि अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षांची जबाबदारी किंवा श्रेय आपण स्वतःकडे घेतो का इतर कोणाला देतो का नशिबाला देतो. कितीतरी पदर ह्याच्यामध्ये येत आहेत आणि ह्या सगळ्याचा जर उहापोह करायला गेलो तर खूपच ही चर्चा वाढेल. त्यामुळे मी फक्त वेगवेगळ्या शक्यता मांडते की व्यक्तीची मानसिकता पूर्ण झालेल्या महत्वाकांक्षांनी आणि अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षांनी कशी होते. आपल्या ज्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या त्या कशामुळे पूर्ण झाल्या? आपल्या कुवतीच्या मानाने त्या अगदीच क्षुल्लक होत्या, सहज संधी होत्या. म्हणजे आपल्याकडे 100 रुपये आहेत आणि आपल्याला 2 रुपये खर्च करायचे, सहज करून टाकले. का त्या अवघड होत्या, पण आपल्याला अनुकूलता मिळाली, विशेष अडचणी आल्या नाहीत म्हणून पूर्ण झाल्या? का अवघड होत्या, पण पुष्कळ मदतीचे हात पुढे आले म्हणून पूर्ण झाल्या? का अवघडही होत्या, अनंत अडचणीही आल्या, कोणी मदतही नाही केली, पण आपल्या दुर्दम्य शक्तीमुळे आणि पराकोटीच्या मेहनतीने आणि चिकाटीने आपण त्या पूर्ण केल्या. पूर्ण झालेल्या महत्वाकांक्षा या अशा इतक्या स्तरावरती आपल्याला बघता येतात. याच्या बरोबर उलटे मुद्दे अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षाच्या बाबतीत विचारात घ्यावे लागतील, की त्या आपल्या कुवतीच्या मनाने फारच उंच होत्या का? फारच अडचणी आल्या आणि आपण त्या पार नाही करू शकलो. कोणाचीही मदत नाही मिळाली. आपली चिकाटी आणि मेहनत आणि इच्छाशक्ती कमी पडली. काय झालं म्हणून त्या अपूर्ण राहिल्या. आणि या सगळ्या उलट-सुलट फॅक्टर्समुळे आपलं व्यक्तिमत्व कसं झालं आहे? आपण अग्रेसिव्ह झालोय, आपण डिप्रेसिव्ह झालोय, आपण मुलांवर विनाकारण राग काढणारे झालोय, का आपल्या महत्वाकांक्षांचं ओझं त्यांच्यावर टाकणारे झालोय? एक पालक म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतो? मुलांवर दडपण आणतो का त्यांना प्रोत्साहन देतो? मुलगा एखादी गोष्ट करू पाहत असेल, त्याचे पाय मागे खेचण्याची वृत्ती आहे आपल्या अनुभवावरनं? का मुलगा एखादी गोष्टीला नाही म्हणत असेल तर त्याला उगाचच पुढे ढकलण्याची वृत्ती आहे? खूप वेगवेगळ्या स्तरांवरती विचार, सारासार आणि चिंतन केलं तर ज्याची त्याला पुष्कळशी उत्तरं मिळतील. की मी कसा घडलो एक पालक म्हणून, माझं यशापयश काय आहे, त्यामुळे माझ्या स्वभावामध्ये कुठल्या विकृती झालीत का, म्हणून मी पालक म्हणून कसा वागतोय आणि त्यातली सकारात्मक उत्तरं कोणती आणि नकारात्मक कोणती हेही ज्याचं त्याला बरोबर कळतं. आपल्या मुलाने एखादी इच्छा व्यक्त केली, एखादी महत्वाकांक्षा आपल्या समोर मांडली, तर काय करावं? त्याला प्रोत्साहन द्यावं का त्याला मोडून पाडावं? आपण मागच्या भागात पाहिलं की पाल्याचा नैसर्गिक कल काय याचं जर त्याच्या लहानपणापासून आपण निरीक्षण केलं तर काही निर्णय घ्यायला मदत होते. त्याच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वाला पोषक किंवा त्याच्या जवळपासच्या महत्वाकांक्षांना पालकांनी पाठबळ द्यावं असं आपण पाहिलं. अगदीच विरुद्ध दिशेच्या महत्वाकांक्षांना सहसा प्रोत्साहन देऊ नये. एक अगदी ढोबळ मानाने आपण हा निष्कर्ष आपल्या गेल्या भागातला काढला. पण जर असं घडलं तर एखाद वेळेस की पालकांना दिसतंय की आपला मुलगा मुलगी काही फार शारीरिक सुदृढता नाहीये, फार व्यायाम करणारा नाहीये आणि म्हणून शारीरिक सुदृढतेची गरज असणारी एखादी महत्वाकांक्षा, स्पोर्ट्समध्ये जायचंय, जिम्नॅस्टिक्समध्ये जायचंय आणि कुठची की जिकडे फिजिकल फिटनेस मस्ट आहे, ती महत्वाकांक्षा किंवा ती इच्छा आपला पाल्य व्यक्त करतोय आणि आपल्याला तर दिसतंय की त्याची तेवढी कपॅसिटी नाहीये. पण 12-13 वर्षाचं मूल आहे, गयावया करून म्हणतंय पण बाबा मला क्रिकेटर व्हायचंच आहे, मी खूप मेहनत करीन, प्रॉमिस, मला एक तरी संधी द्या ना प्लीज, मला ह्या तुम्ही क्रिकेट असोसिएशन मध्ये किंवा ह्या ट्रेनिंग सेंटरला पाठवा ना, मी सगळं करीन जे लागेल ते.
खूप मनापासनं आपल्याशी बोलतोय, खूप गयावया करतो. अशा वेळी काय करायचं? खूप कळकळीने विनवणी करणाऱ्या आपल्या मुलाला त्याने व्यक्त केलेल्या तयारीला नाकारायचे, तर त्याला एक संधी द्यायची. पुन्हा एक पेच पालकांसमोर उभा राहतो. आपल्या अपूर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षा डोकं वर काढतात. तेव्हा आपण अजून थोडी हिंमत दाखवली असती तर, अजून थोडी मेहनत केली असती तर, आई-बाबांनी आपल्याला एक संधी दिली असती तर, आपण मागत होतो पण त्यांनी नाही दिली. झाल्या असत्या का आपल्या त्या अपूर्ण महत्वाकांक्षा पूर्ण? मग एक पालक म्हणून आज मी काय करावं? माझ्या किडकिडीत अशक्त मुलाला प्रोत्साहन द्यावं का नाही म्हणावं? ही पण शक्यता आहे ना, की आपला मुलगा किडकिडीत आहे, आळशी आहे, पण त्याला जर एक संधी मिळाली, तर त्या आनंदात तो व्यवस्थित खायला लागेल. तो व्यवस्थित खायला लागेल, व्यायाम करायला लागेल, शरीर कमवेल, मेहनत घेईल आणि 2-3 वर्षात चित्र एकदम पालटून जाईल. हे होणं शक्य आहे की नाही? शक्य आहे. एखादं मूल म्हणेल मला क्रिकेटर व्हायचं आहे. एखादं म्हणेल मला ऍक्टर व्हायचंय. तर दुसरं एखादं म्हणेल मला बिझनेसमन व्हायचंय. पालकांना तर प्रथमदर्शनी दिसतंय की मुलाची ती क्षमता नाहीये. पण नाही म्हटलं तर मुलाचं मन मोडेल. शिवाय अजून एक मुद्दा येतो की ही पौगंडावस्थेतली मुलं असतात ना, त्यांना आत्ताशी कुठे थोडासा आत्मविश्वास आणि एक निर्णय क्षमता आलेली असते. आता मला सगळं कळतंय असं त्यांना वाटायला लागलेलं असतं. त्यांच्या त्या वाटण्याला खीळ नसते घालायची. आता आम्हाला कळतंय, आमचे निर्णय आम्हाला घेऊन द्या. या त्यांच्या कोंब धरणाऱ्या आत्मविश्वासाला उपटून टाकणं सुजाण पालकत्व नाही न ठरणार. त्यांचा तो आत्मविश्वास हाणून पाडायचा आहे का? त्याचे वेगळे दुष्परिणाम दिसतील पुढे जाऊन. त्यामुळे त्यांना नाही म्हणणं हे खूप कठीण असतं. एक कळीचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे इथे, की कोणत्याही पालकांनी पाल्याच्या कोणत्याही सकारात्मक महत्वाकांक्षेच्या बाबतीत हा मुद्दा विचारात घ्यायला हरकत नाही. काहीतरी सकारात्मक महत्वाकांक्षा तो दाखवतोय ना, मला अमुक खेळ खेळायचा आहे, मला डान्स शिकायचा आहे, जे काय असेल. त्यामुळे मुलांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या इच्छेला, त्यांच्या महत्वाकांक्षेला खुशाल हिरवा सिग्नल द्यावा. वाह! मस्त रे! तुला ऍक्टिंग करायचंय? क्या बात आहे! क्रिकेटर व्हायचंय? अरे मस्त! यांनी काय होईल माहिती? मुलांना सगळ्यात पहिला, कारण विरोधाने विरोध वाढतो. तुम्ही विरोधच काढून टाका ना. तो जे म्हणतोय त्याला मस्त, डन. मुलाला आपल्याविषयी एक विश्वास होईल. आपल्यातले भावबंध निश्चित दृढ होतील. मनाने तो नक्की आपल्या जवळ येईल, की हा माझे आई बाबा हो म्हणाले, आता मी खूप मेहनत करीन. आणि पुढच्या सगळ्या आयुष्याच्या निकोप वाटचालीसाठी ही एक अत्यंत आवश्यक बाब आहे, आपल्यातले दृढ असलेले भावबंध. एवढंच नाही थांबायचं, मग त्याला म्हणायचं, हो का, आता तुला क्रिकेटर व्हायचंय का? मग काय प्लॅन आहे बरं तुझा, आता सांग. शाळेचा अभ्यास आणि तुझी क्रिकेट अकॅडमी, कुठच्या क्रिकेट अकॅडमीत जायचंय तुला? त्याची फी बघू हा, आपल्याला परवडते का? हा बाबा, नाहीतर ह्या 2-3 आहेत. आपण त्याच्या बाजूने बोलतोय म्हटल्यावरती तो आपल्याला सर्वतोपरी सहकार्य. किंवा आपण जर म्हटलं की बघ बाळा, याची फी खूप जास्त आहे, आपण भरतोय, पण मग बाकी तुला आम्ही जरा पॉकेट मनी वगैरे कमी देऊ. हा, काही नाही बाबा, काही प्रॉब्लेम. आणि काय काय तुला मदत लागेल सांग बरं. असा पवित्रा घ्यायचा एकदम. आपण सगळे मिळून त्याच्या महत्वाकांक्षेला आकार देतोय, सज्ज झालोय असं त्याला वाटायचं. वाटवायचं आणि खरोखर मनापासून तसा प्रयत्न करायचा. न जाणो आपलं कुटुंब आपल्या पाठीशी आहे, बरोबर आहे, हे बळ मुलाला येईल आणि त्याचे शब्द खरं करायची त्याची उमेद वाढेल, जिद्द वाढेल, की नाही आता मला तर आपण बोललोय तर आता करायलाच पाहिजे. निदान तो मनापासून प्रयत्न तरी करेल. आणि त्याच्या इच्छेला आपण मान दिला, त्यामुळे नकळत त्याची जबाबदारी पण वाढेल की नाही?
की आता मला खरं करून दाखवायला पाहिजे, मी इतकं छातीठोकपणे सांगितलंय. तुला क्रिकेटर व्हायचंय ना, मग आता तुला तुझ्या आहारात हे बदल करावे लागतील बरं. वाटेल ते खाऊन नाही चालणार, ताकद कशी येईल? आपण सगळेच तसं खायला लागू, आमच्यात पण एनर्जी येईल. जंक फूड एकदम बंद करून टाकू, सगळेजण छान खाऊ, भाकरी बिकरी खायला लागू. खाईल मुलगा भाकरी. तो कधी भाकरीला हात लावत नव्हतो, तो खायला लागेल, कारण आता त्याची मिशन ही आपली पण मिशन आहे. सकाळी लवकर उठून धावायला जाऊया, मी पण येईन तुझ्या बरोबर. नाहीतरी माझं इतक्या वर्षात धावणं राहूनच गेलंय. चांगल्या चांगल्या क्रिकेटरचे आत्मचरित्र वाच. त्यांनी लहानपणी काय काय केलं ते समजून घे, म्हणजे तुलाही तसं करता येईल. कधी उठायचे, कशी प्रॅक्टिस करायचे, कोणाला गाठायचे. टीव्हीवर त्यांचे खेळ बारकाईने बघ. तुझ्या नोट्स काढ, वेगवेगळे शॉट्स लक्षात घे. एक क्रिकेटरला फॉलो कर, एका बॉलरला फॉलो कर, पुस्तकं वाच. म्हणजे काय होईल की त्याचं जे अवांतर गोष्टी होत्या त्या कॉन्व्हर्ज होतील ना क्रिकेटवरती. घरातलं वातावरण, घरातल्या चर्चा त्याला एकदम अनुकूल करायच्या. सगळं कुटुंब त्याच्या त्या मिशन मध्ये आता आपण अगदी असे सगळेजण बुडून गेलो. त्याचा हुरूप नक्कीच वाढेल. ह्या सगळ्यातनं आपला जो आधीचा कयास होता की त्याला हे झेपणार नाही, तो जर का त्याने चुकीचा करून दाखवला आणि त्याचं म्हणणं त्याने खरं करून दाखवलं, तर आपल्याला आनंदच नाहीये का? आपला छंद जोपासायला परवानगी दिल्यामुळे त्याच्या शाळेच्या अभ्यासात सुधारणा होईल, कारण मनामध्ये खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. आपोआप अभ्यास करायला लागेल, तसं पण आधी काय तो दबल्यासारखं त्याच्या मनात काहीतरी वेगळं करायचं होतं आणि आपण त्याला धाकदपट करून दामटून अभ्यासाला बसवत होतो. आता त्याला जे करायचंय ते तो करू शकतोय. मग तो उरलेल्या वेळात जेवढा अभ्यास करेल ना, तो जास्त परिणामकारक होईल. चिडचिड कमी होईल. नाहीतर मग ते वडाचं तेल वांग्यावरती, त्याला करायचंय कसं आपण नाही म्हणत असतो, मग प्रत्येक गोष्टीची चिडचिड होते. मी हे खाणारच नाही, मी इथे येणारच नाही, मी अमकच करेन, मी तमकच करेन, न बोलणं, दारं आपटणं. किशोर वयातली मुलं सगळं करतात, घरात न राहणं, बाहेरच राहणं सारखं. पण जर का आपण त्याला अनुकूल वातावरण दिलं, तर घरातलं पण त्याचं वागणं बदलेल. तो आपल्याला मदत करेल, कधीतरी येऊन विचारेल, आई काही करू का ग तुला मदत? बाबा तुम्हाला काही आणून हवाय का? अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे त्याला अनुकूल करून घेणं, तो जी इच्छा व्यक्त करतोय त्याला आपण हिरवा सिग्नल देणं. आता आपला अंदाज बरोबर ठरण्याची पण शक्यता आहे, म्हणजे त्याला वाटलं की तो करेल पण तो नाही करू शकत. क्रिकेट अकॅडमीत गेला पण तो नाही यशस्वी होऊ शकला, नाही तो अमुक अमुक लेव्हलला टीम मध्ये येऊ शकला. वर्ष 6 महिने प्रयत्न करतोय, नाही येऊ शकत. पण ह्या सगळ्यामध्ये त्याचं काही नुकसान होत आहे का? कारण कोणत्याही महत्वाकांक्षेला आकार देण्यासाठी, खूप महत्वाचं बोलते मी हे, कोणत्याही महत्वाकांक्षेला आकार देण्यासाठी जे मूलभूत गुण अंगी जोपासावे लागतात. मग त्याला क्रिकेटर व्हायचं असू दे, कोणाला ऍक्टर व्हायचं असू दे, कोणाला रेडिओ जॉकी व्हायचं असू दे, कोणाला बिझनेसमॅन व्हायचं असू दे, कोणाला हॉटेल काढायचं असू दे, जी काय तो म्हणतोय त्यासाठी सगळ्यात पहिलं त्याला त्याची तब्येत चांगली करायला लागेल. फिटनेस म्हणजे आहार विहारातला काटेकोरपणा आला, व्यायाम करायला लागेल. जी दिशा तो घेऊ पाहतोय त्या दिशेच्या संदर्भातलं चांगलं वाचन करायला लागेल. त्याच्या त्या व्यवसायासाठी, त्याच्या कामासाठी, त्याचा त्या विषयाचा त्याला सखोल अभ्यास करायला लागेल. निरीक्षण, मनन, चिंतन, ध्यास, त्याच्या भोवती सगळं आयुष्य गुंफलं जाईल त्या एका गोष्टीच्या भोवती. आणि हे सारखंच आहे ना. मुलाची दिशा त्याला पोषक नसली तरी त्याच्यातून त्याचे पोसले जाणारे गुण त्याला कुठेही उपयोगीच ठरतील. वेळच्या वेळी उठायची सवय, व्यायामाची सवय, खाण्यापिण्याच्या सवयी, फोकस, वाचन, चिंतन, मनन. वर्ष, 2 वर्ष, 6 महिने जो काही काळ असेल की ज्यामध्ये त्याला एक अपेक्षित यश दिसायला हवं होतं, ते नाही दिसत आहे, त्याच्या महत्वाकांक्षा पुढे जात नसेल, तर पुन्हा एक आढावा घ्यावा. एव्हाना त्याचं त्यालाही कळलं असेल की आपण म्हणत होतो पण हे काही आपल्याला जमत नाही.
आणि तो यशस्वीपणे माघार घेईल. आणि मग कदाचित आपण सुचवलेला एखादा पर्याय तो आता गांभीर्याने ऐकेल, जो त्याने आधी ऐकला नसता. जर का आपण त्याचं ऐकलं नसतं ना, तर तोही आपलं ऐकणार नाही. तरुण वयातली मुलं असतात, त्यांना विरोधाला विरोध करता येतो. माझ्या एका विद्यार्थ्याने आईला मागे विचारलं होतं. स्कॉलरशिपचा अभ्यास करत नव्हता. मी स्कॉलरशिपचे वर्ग घेते वर्षानुवर्षे. तो स्कॉलरशिपचा अभ्यास करत नव्हता आणि आई त्याला वारंवार सांगत होती की अरे तुला जमेल, तुझ्यामध्ये हुशारी आहे, तू कर, अभ्यास कर, अभ्यास कर. त्याने आईला सांगितलं की आई तू मला आत्ता अभ्यासाला जबरदस्ती करशील, मी परीक्षेमध्ये पेपर कोरा ठेवून येईन, मग तू काय करशील? आई म्हणाली मग मी काही नाही करत. तिने त्याला मागे लागायचं सोडून दिलं. त्याची काहीतरी 4-5 मार्गांनी स्कॉलरशिप गेली आणि मग त्याला ते जो काही चटका लागला, त्याच्यात त्याने जो अभ्यास चांगला करायला घेतला, तो 10वी बोर्डामध्ये बोर्डात आला. म्हणजे विरोधाला विरोध करण्याचं त्यांचं वय असतं आणि आपण त्यांना अनुकूलता दिली ना, की ते पण आपल्या 4 गोष्टी गांभीर्याने ऐकतात, त्याचा अवलंब करायचा प्रयत्न करतात. आपण आपल्या मागच्या संवाद कौशल्याच्या डरके आगेमध्ये जसं म्हटलं, तसं उच्चतम स्वप्न पूर्ण नाही झाले, की ज्या अगदी क्रिकेटर होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला, ते आपलं पूर्ण नाही झालं, तरी आपण त्यासाठी मनोमन प्रयत्न केल्याचं जे समाधान आहे ना, ते फार मोठं असतं. त्याच्यामध्ये भावनिक बंध होतात. त्याच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकताच वाढते, की आपण प्रयत्न केला. पण प्रयत्न न करता जर का आपण ती गोष्ट केली नाही ना, तर ते आयुष्यभर आपल्या मनामध्ये घर करून राहतं, की अरे आय डिडंट गिव्ह इट अ शॉट. मी नाही प्रयत्न केला. पण मी केला प्रयत्न, पण मला नाही जमलं. मग कदाचित माझी ती दिशा नाहीये. हे मुलं स्वीकारतात. आणि त्या समाधानावरती, त्या शिदोरीवरती ती नवीन दिशा, नवीन आव्हानं पेलायला मुलं सज्ज होतात. त्यात आपलाही सहभाग करून घेतात, आपल्या मतालाही मान देतात. आणि मग तिथेही त्याला आपण पाठबळ द्यायचं. आपलं आयुष्य पण अशा ट्रायल एरर मधनं जातच असतं ना. आपण जिथे नोकरी व्यवसाय करतो तिथे असं पुढे मागे नाही का होत कधी? होतं ना. आपले अंदाज चुकतात, आपण 2 पावलं मागे येतो, वळण बदलतो आणि मग परत पुढे जातो. तर मुलांच्या बाबतीत जर असं झालं, तर त्यात काही खूप मोठं वेगळं झालं असं समजायचं कारण नाही. आणि या सगळ्यामध्ये आपल्या पाल्याचा दोस्त होण्याची आपली पण एक महत्वाकांक्षा असू शकते ना. कुठच्या आई-वडिलांना आवडणार नाही की आपल्या मुलाशी, तरुण वयातल्या मुलाशी आपली दोस्ती आहे. ते आपण म्हणतो तसं 16 वर्षाचा मुलगा झाल्यावरती पुत्र मित्रासारखा तुमचा झाला पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याची महत्वाकांक्षा जर सिद्धीला गेली, आनंदी आनंद. नाही गेली तरी आपल्यातला भवबंध दृढ झाला आणि आपली त्याची दोस्ती झाली आणि त्याला एक समाधान राहिलं आणि त्याच्यात जे गुण जोपासले गेले ते त्याला कुठेही उपयोगी ठरतील. सो मला वाटतं की हे विन विन सिच्युएशन आहे. त्याच्यात कुठेही नुकसान नाही. आणि आपण जर एव्हाना फास्ट फ्रेंड झालेले असू तर त्याहून वेगळं बक्षीस त्याला आणि आपल्याला नाहीये. अजून अनेक अंगाने या विचारांचा पाठपुरावा करता येईल. महत्वाकांक्षा, जे जे विषय आपण बोललो, संस्कार काय, संवाद कौशल्य काय, महत्वाकांक्षा काय, त्यांचा विस्तार खूप आहे. पण सध्या आपण इथेच विराम घेऊया. पुढच्या भागामध्ये एक अभिनव कल्पना मांडून प्रस्तुत शृंखलेला आपण विराम देऊया. या भागात इथेच थांबू. नमस्कार.